50 वर्षापूर्वीच मंगेश पाडगावकरांनी एका कवितेत लिहून ठेवलंय, घराघरात घुमले जेव्हा तुक्याचे अभंग, निजलेल्या मनातला प्रकटला पांडुरंग, अमृता ते पैजा जिंकी अशी ज्ञानेशाची ओवी, होती आणीत मनाला नवी अमृत पालवी. आता सारे बदलले, आता सारे बदलले, अहो जग पुढे गेले, विसरा तो जुना घोष रुक्माईवरा बापा, आता ओठा ओठावरती लारी लप्पा लारी लप्पा. लारी लप्पा हे कवळे चित्रपटात गाजलेलं गाणं होतं श्रीरामचंद्रचं. आता तुम्ही हसला नाहीत म्हणजे ते चित्रपटातलं गाणं सुद्धा मागं पडलं. आता तिथं कोणतं गाणं घातलं पाहिजे 50 वर्षानंतर? झिंग झिंग झिंगाट. पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती साहित्यिक कट्टा वारजेच्या वतीने शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांच्या माध्यमातून वारजेमध्ये पहिले 1 दिवसीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन महिला आयोगाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आलं. तर पहिल्या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर न.म. जोशी यांना देण्यात आला होता. यावेळी ग्रंथदिंडी, ग्रंथ महोत्सव, सिने अभिनेते माधव अभ्यंकर यांची प्रकट मुलाखत, परिसंवाद, कवी संमेलन आणि बहिणाबाईंच्या कवितांचा संगीतमय कार्यक्रम अशा भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवाय उद्योगरत्न पुरस्कार अनिल हिंगे यांना, समाजरत्न पुरस्कार प्राध्यापक S.R. पाटील यांना, महिला साहित्यरत्न पुरस्कार निर्मला कैलास खिलारे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पूर्ण 1 दिवसीय साहित्य संमेलनाचे सर्वच्या सर्व पूर्ण व्हिडिओ टप्प्याटप्प्याने आमच्या याच चेकमेट टाइम्सच्या चॅनलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तेव्हा पुढील व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन सुरू करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमचे लाईक आणि कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा देतात, तेव्हा सरळ मनाने लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. साहित्यिक कट्ट्यात जी लोक आहेत ती सगळी ज्येष्ठ आहेत बहुतेक करून, पण इतके हिरिरीने काम करतात की खूप अभिमान वाटतं की वारज्यात आम्ही आहोत आणि वारज्यातील इतकी ज्येष्ठ मंडळी चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. खरंच मला खूप अभिमान आहे. गेल्या 8 वर्षापूर्वी साहित्यिक कट्ट्याची स्थापना झाली आणि प्रत्येक महिन्याला एक कार्यक्रम आमच्या साहित्यिक कट्ट्याच्या माध्यमातून या वारजा परिसरामध्ये या ठिकाणी यथोचित असा या ठिकाणी कार्यक्रम होत असतो. असे अनेक उपक्रम साहित्यिक कट्ट्याच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. भविष्यातसुद्धा आपण सर्वांनी या साहित्यिक कट्ट्याला जास्तीत जास्त सहकार्य करावं, सहभाग घ्यावा आणि एक साहित्यिक कट्ट्याची व्याप्ती जास्तीत जास्त वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी आशीर्वाद आणि प्रेम द्यावं, अशा प्रकारचे मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. प्राध्यापक शिवाजीराव भोसले एका त्या जागर पुस्तकामध्ये एका ठिकाणी म्हणतात, पहाटेच्या काळोखात मधुर कुंजन करणारा एक संवेदनक्षम पक्षी असतो आणि तो म्हणजे श्रद्धा. ही श्रद्धा ज्याच्यावर असेल, ही श्रद्धा ज्याची ज्या व्यक्तीवर असेल, ही श्रद्धा ज्याची ज्या कृतीवर असेल, ज्याची जी कलेवर असेल ती प्रामाणिक असते. आणि म्हणून मला असं वाटतं साहित्यिकांची साहित्यावर असलेली श्रद्धा, आणि म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला आहेत या श्रद्धेखातीर. आयुष्य जगलो किती यापेक्षा जगलो कसं याला फार महत्त्व असतं. आणि मला असं वाटतं बाबा आणि दीपालीताई वर्षभरात विविध कार्यक्रम आयोजित करतात. त्यांच्या कार्यक्रमाला मी एक माहेरवाशी म्हणून कायमच असते. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसाठीचे कार्यक्रम असतील, ज्येष्ठ नागरिकांसाठी असतील. दोघांनी महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे. रस्ते, लाईट, वीज, पाणी हे प्रश्न सोडवतात, सोडवत राहतील. अजून प्रश्न निर्माण होतील, वाढती नागरीकरण, लोकसंख्या याच्यामुळे प्रश्न वाढत जातील, ते सोडवतीलच. पण याच्या पलीकडे जाऊन आयुष्य जगत असताना रस्ते, लाईट, वीज, पाण्याच्या पलीकडे जाऊनही माणसाच्या काही गरजा आहेत. आयुष्य सप्तरंगी होत असताना ते सुंदर देखील व्हावं, पण ते कशाच्या आधारे करावं. तर मला असं वाटतं ते साहित्य, वाचन आणि कलेच्या माध्यमातून होत असतं. आणि हे सगळं देण्याचा प्रयत्न बाबांनी त्यांच्या या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले. आत्ताच मी इथलंच एक उदाहरण घेऊन तुम्हाला सांगतो. माधव अभ्यंकर आज इथं आहेत. त्यांना तुम्ही सगळेजण ज्यावेळी रात्रीचं खेळ चाले यातला अण्णा अभ्यंकर म्हणून ओळखायला लागला, त्यावेळी जास्त ओळखायला लागला. पण त्यांनी उत्कृष्टपणे घाशीराम कोतवालमध्ये भूमिका केलेल्या आहेत आणि ती अतिशय अजरामर भूमिका त्यांनी सुद्धा तितक्याच ताकदीने केलेली आहेत. हे कुठं आपल्याला माहिती आहे. ही रुची बदलली आहे. म्हणजे माधव ज्यावेळी
घाशीराम कोतवालच्या रूपातून अण्णा नाईका समोर आला त्यावेळी तुम्ही टाळ्या वाजवायला लागल्यात आणि आले 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 म्हणायला लागले. आता रूपांतर या साहित्य संमेलनाच्या रूपाने असं झालं पाहिजे की माधव अभ्यंकरला घाशीराम कोतवालमधला नाना म्हणून सुद्धा तुम्ही ओळखून त्याला वंदन केलं पाहिजे. ही संस्कृती यातून निर्माण झाली पाहिजे. साहित्य संमेलनांचं कार्य हे आहे की रुचीतून अभिरुची बदलणे. ते कार्य इथं होत आहे याच्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. आज मी समाधान यासाठी व्यक्त करतो की एक दिवसीय साहित्य संमेलन असलं तरी तुमचा हा उत्साह इथला पाहता खरोखरच मोठ्या साहित्य संमेलनात उपस्थित असलेल्या लोकांच्या इतका तुमचा उत्साह भरभरून आहे याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या महाराष्ट्रात हे एक बीज पेरलेलं आहे की राजकीय व्यक्तींनी राजकारण सोडून सांस्कृतिक उदात्तता निर्माण करण्यासाठी समाजात प्रयत्न करावा आणि आपलं राजकारण बाजूला ठेवावं. ती परंपरा चालवणारे जे महाराष्ट्रातले काही चांगले राजकारणी आहेत त्याच्यात मी धुमाळ दाम्पत्याचा उल्लेख करतो. म्हणून यशवंतरावनं तुम्ही आदरांजली वाहिलेली आहे असं मी तुम्हाला आनंद व्यक्त करतो. यशवंतरावांच्या आत्म्याला फार बरं वाटलं असेल हे सगळं सांगून की तुम्ही हा सांस्कृतिक उत्सव साजरा करत आहात.